तर माधव जोशी हे रतन टाटा साहेबांचे सल्लागार राहिलेले आहेत। आपल्या देशामध्ये जेवढे जेवढे टेलिकॉम संबंधी नियम आहेत, हे नियम बनवण्यामध्ये माझा सहभाग ह्या सर्व वर्षांमध्ये आहे। कारण आणीबाणी हा आपल्या देशाच्या कालखंडातला एक अतिशय लाजिरवाणा काळा कालखंड आहे आणि अनेक नागरिकांनी आम्ही स्वतंत्र झालो असं 26 जानेवारी 1930 रोजी म्हटलं। काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्षातले असूनही संविधान समितीवरती निवडून दिलं गेलं। मिसासारखा कायदा येऊन त्याच्याखाली 19 महिने वेचून वेचून राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना त्यांनी आतमध्ये टाकलं होतं ह्याला। तर बाबासाहेब आंबेडकर हा असा मनुष्य होता की त्यांनी स्पष्टपणे छातीटोकपणे सांगितलं होतं, हिंदू मुसलमान कधीही एकत्र येणं शक्य नाही, हे वृथा प्रयत्न आहेत। पण आणीबाणीमध्ये सुद्धा त्यावेळेला दोन प्रवाह होते। एक छोटासा समूह म्हणत होता, ज्याच्यामध्ये काही राजकीय पक्षसुद्धा होते, की अनुशासन पर्व आहे। नमस्कार, मी विनोद कुलकर्णी। आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आपला जबरदस्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद आरसपानी पॉडकास्टला लाभलेला आहे। आपण त्यामुळे दर शुक्रवारी एक भाग प्रसारित करतो, पण आपला जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही अधूनमधून काही महत्त्वाच्या विषयांवरचे पॉडकास्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, की जो आठवड्याच्या वेळेव्यतिरिक्त असेल। म्हणजे शुक्रवारची जी आपली वेळ आहे की आपण दर संध्याकाळी 5 वाजता शुक्रवारी भेटतो, त्या व्यतिरिक्तसुद्धा काही विषय असे आहेत की ते त्या वेळेस करणं गरजेचं असतं। आणि त्यामुळं आपण गेल्या वेळेस पु ल देशपांडे यांच्या 25वा स्मृतिदिन होता आणि त्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्यासोबत भेटलेलो होतो। आत्तासुद्धा हा दिवस आहे जो आजचा, तो अतिशय विशेष आहे आणि महत्त्वाचा आहे, देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि त्यामुळं आपण आज पुन्हा एकदा भेटत आहोत। तर हा जो आजचा दिवस आहे तो देशाला आणीबाणीच्या खाईत लोटण्याचा दिवस आहे आणि त्याला जवळपास आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि ह्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये देशामध्ये बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत, मात्र आणीबाणीसारखी मोठी घटना अजूनही घडलेली नाही। देशातील घटना बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशासुद्धा चर्चा अधूनमधून उठत असतात। कधीकधी घटनेत मूलभूत बदल अपेक्षित आहेत असं बोललं जातं। घटनेमध्ये अनेक वेळा दुरुस्त्या झालेल्या आहेत, पण संपूर्ण घटनेच्या ढाच्याला धक्का लावण्याची हिंमत कुठल्याही सरकारनं केलेली नाही अथवा कुठल्याही सरकारनं दाखवलेली नाही। आजचा आपला विषय मुख्य हा इंदिरा गांधींनी 50 वर्षापूर्वी लादलेल्या आणीबाणीचा आहे, पण त्याशिवायही भारतीय राज्यघटना जे एक मोठं पुस्तक आहे आणि ते पुस्तक बघितल्यानंतर माणसांना ते वाचू का वाचू नको असं होतं आणि नेमकं कुठला भाग वाचू, कुठलं पान वाचू आणि सहज शोधायचं म्हटलं तर संदर्भ सापडतील का अशी माणसांच्या मनामध्ये शंका येते। अशा वेळेस सहज आणि सुलभ असलेलं लेखन कुणी करू शकेल का याकडे अनेकांचं लक्ष असतं, की आम्हाला थोडक्यात पण मुद्देसूद आणि सगळ्या कलमांचा किंवा घटनेतल्या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेलं छोटेखानी पुस्तक घटना सर्वांसाठी वगैरे अशा प्रकारचं काही येऊ शकतं का, अशा बराच काळ सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा चाललेली होती। अशा वेळेस डोंबिवली इथले एक मोठे लेखक माधव जोशी यांनी एक पुस्तक आणलेलं आहे, घटना सर्वांसाठी। आणि ह्या पुस्तकाचं नेमकं आजच प्रकाशन होत आहे आणि ह्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर आपण माधव जोशींना भेटणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार विनोदजी। नमस्कार। मुख्य म्हणजे आरसपानीमध्ये मला आज बोलावलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आरसपानीला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की आज मी त्याच्या पहिलं तुम्हाला थोडंसं रोखतो की माधव जोशी म्हणजे लेखक नाहीत फक्त, तर माधव जोशी हे रतन टाटा साहेबांचे सल्लागार राहिलेले, टाटामध्ये सुद्धा सल्लागार म्हणून काम केलेलं आहे। तर साहेब, आपण आधी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम केलेलं आहे, म्हणजे फक्त आपण काय आणीबाणीवर बोलतोय आणि कायदे तज्ज्ञ वगैरे आहोत का असा रसिकांचा समज व्हायला नको। तर माधव जोशी हे एक फार मोठं देशातलं नाव आहे आणि आपण त्यांच्याच तोंडून फक्त त्यांची माहिती घेऊयात, कारण त्यांची स्तुती आपण करू शकतो, ते स्वतः करू शकत नाही। पण प्रेक्षकांना सुद्धा समजलं पाहिजे की माधव जोशी म्हणजे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यांचा अभ्यास किती आहे।
मी माझ्या करिअरची सुरुवात कॅडबरी कंपनीमध्ये युनियन सेक्रेटरी म्हणून केली. कामगार आणि स्टाफ दोन्हींच्या युनियनचा मी सेक्रेटरी होतो. त्यानंतर मी कंपनी सेक्रेटरी झालो आणि त्यानंतर मी नंतरच्या काही कंपन्यांमध्ये मी कंपनी सेक्रेटरी, हेड ऑफ HR, CFO वगैरे अशा काही जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि बायर इंडस्ट्रीमध्ये मी त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 5 वर्ष होतो. आणि नंतर मी टेलिकॉममध्ये 1998 साली आलो आणि 1998 पासून अजूनपर्यंत मी टेलिकॉममध्ये आहे. आणि सध्या टाटा टेली सर्व्हिसेस ही जी टाटांची टेलिकॉममधली कंपनी आहे त्याच्यामध्ये 2002 ते 2013 मी प्रेसिडेंट लीगल आणि रेग्युलेटरी म्हणून काम केलं. आपल्या देशामध्ये जेवढे टेलिकॉम संबंधी नियम आहेत हे नियम बनवण्यामध्ये माझा सहभाग ह्या सर्व वर्षांमध्ये आहे. आणि 2013ला मी निवृत्त झालो, पण मला टाटा समूहाने घरी बसून दिलं नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने मला पूर्ण वेळ सल्लागार म्हणून नेमलं आणि गेली 12 वर्ष मी त्यांचा सल्लागार म्हणून टाटा टेली सर्व्हिसेसचा काम करतोय, पूर्ण वेळ सल्लागार म्हणून. आणि अजूनही काही वर्ष माझं कॉन्ट्रॅक्ट बाकी आहे. तर म्हणजे आणि त्यानंतर या कॉर्पोरेट फील्डमध्ये माझी आता 50 वर्ष झालेत. त्याचं वर्णन मी माझी कॉर्पोरेट दिंडी ह्या ग्रंथालयाने प्रसिद्ध केलेल्या 2022 सालच्या पुस्तकामध्ये केलं आहे. त्याची 4थी आवृत्ती आत्ता ह्या महिन्यामध्ये येऊ घातलेली आहे. त्यानंतर जानेवारी 2024मध्ये मी माझं दुसरं मराठी पुस्तक लिहिलं, टाटा एक विश्वास, ज्याच्यामध्ये अगदी जमशेदजी टाटांपासून आत्तापासचे जे चेअरमन चंद्रा आहेत ते त्यांच्यापर्यंत आणि टाटा ट्रस्ट हा एक जवळजवळ 160 वर्षांचा प्रवास त्याच्यामध्ये मी मांडलेला आहे. आणि अनेक व्यक्ती ज्या टाटा समूहामधल्या लोकांना माहिती नाहीत त्यांच्याबद्दलही याच्यामध्ये फार चांगली माहिती आहे. आणि त्यानंतर माझं तिसरं पुस्तक महाभारत ते भारत @2025 किंवा महाभारत ते भारत @2025 याच्यामध्ये 57 प्रकरणं आहेत. आणि भारताबद्दल ज्या माणसाला अभिमान वाटेल अशा माणसाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण भारताचे 50 वेगळ्या पैलूंवरती या भारताबद्दल माहिती आहे. तुम्ही शेती घ्या, उद्योग घ्या, ॲव्हिएशन घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर घ्या, रेल्वेज घ्या किंवा साहित्य घ्या, नाटक घ्या, डान्स घ्या किंवा कुठलाही तुम्ही विषय त्याच्यामध्ये, गीतेवरती त्याच्यात प्रकरण आहे. भारत एक स्वर्णभूमी म्हणून प्रकरण आहे. समाज बदलतो आहे असं एक प्रकरण आहे. त्याच्यावर सर्व शास्त्रज्ञांची माहिती आहे, पंतप्रधानांची माहिती आहे. असं भारतासंबंधी एखादा ज्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची त्याला प्रस्तावना आहे. त्यांनी ह्या पुस्तकाला विश्वकोशीय असं म्हटलेलं आहे. भारतासंबंधी कोणतीही माहिती याच्यात मिळेल. आणि ही जी सर्व मी पुस्तकं आता ह्या महाभारत हे जे पुस्तक आहे त्याला हरीश साळवे यांची पण प्रस्तावना आहे. माझे जे कॉर्पोरेट दिंडी आहे त्याला पण हरीश साळवे यांची प्रस्तावना आहे. आणि माझी आत्तापर्यंतची ही जी 3 पुस्तकं मराठीमध्ये झाली त्यापैकी 2 पुस्तकांना रतन टाटा यांचे आशीर्वाद मिळालेले. त्यांच्याबरोबर मी 12 वर्ष फार जवळून काम केलं. त्यांचे आशीर्वाद ह्या पुस्तकांना मिळालेले आहेत. आणि आत्ता विनोदजींनी सुरुवातीला सांगितलं ते माझं 4थं पुस्तक संविधान सर्वांसाठी. फक्त 120 पानांमध्ये भारतीय संविधानामध्ये जी गोष्ट एखाद्या सामान्य नागरिकाला माहिती पाहिजे ही त्या 120 पानांमध्ये दिलेली आहे. याला प्रस्तावनासुद्धा अतिशय अशा समर्थ माणसाने लिहिलेले आहेत. आत्ता 25 मेला जे सेवानिवृत्त झाले ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ह्याला प्रस्तावना लिहिलेली आहे ह्या पुस्तकाला. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन 25 जूनला म्हणजे आज डोंबिवलीमध्ये दीपक करंजीकर आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे यांच्या उपस्थितीमध्ये हे होत आहे. आणि फार म्हणजे आणीबाणीला सुद्धा आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ते त्यामुळे हे एक औचित्य साधलेलं आहे. कारण आणीबाणी हा आपल्या देशाच्या कालखंडातला एक अतिशय लाजिरवाणा काळा कालखंड आहे. आणि असा जर कालखंड परत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये येऊ नये अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. तर त्याच्यावरती उपाय काय आहे
की संविधानाबद्दल प्रत्येक नागरिकाला माहिती पाहिजे, त्याचे काय हक्क आहेत आणि संविधान बदल करायचा असेल तर त्याला काय काय करायला पाहिजे, कुणाच्या त्याच्यासाठी परवानग्या लागतात. तर त्यामुळे अशा प्रकारचं एखादा दबावगट निर्माण होऊ शकेल की संविधानामध्ये मोडतोड करू नका, त्याच्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. सर, आपण नेमकं पुस्तक भारतीय घटनेवरच लिहिलं, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. कारण माझ्यासारख्या संपादकाला सुद्धा घटना संपूर्ण वाचायची म्हटलं तर थोडं असं वाटायचं की आता ही कधी पानं मी वाचणार. आणि त्यामुळे 120 पानांमध्ये तुम्ही ती संपूर्ण घटना बसवलेली आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा कधी कधी एखादा रेफरन्स ताबडतोब 120 पानामधून शोधणं सोपं होऊन जाईल. कारण अनेक वेळा मूलभूत अधिकार किंवा स्वातंत्र्यावर गदा येणारे निर्णय वेगवेगळी सरकारं घेत असतात आणि अशा वेळेस मग काय करायचं, पटदिशन काय सापडेल का, तर या 120 पानांचा फार मोठा उपयोग होणार आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज होईल. तर मला महत्त्वाचं सांगायचं की 50 वर्ष आणीबाणीला होत आहेत, हाच मुहूर्त तुम्ही तुमच्या प्रकाशनासाठी का निवडला? हा एक योगायोग म्हणायला लागेल. कारण हे मी जे आता महाभारत ते भारत @2025 हे जे पुस्तक म्हटलं त्याच्या 57 प्रकरणांपैकी भारताचं संविधान हे एक प्रकरण आहे. बरं. आणि ही जी 57 प्रकरणं आहेत, प्रत्येक प्रकरणावरती वेगळं वेगळं पुस्तक होऊ शकेल. आता उदाहरणार्थ शेती, भारतातली शेती घेतली, उद्योगधंदे घेतले, प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही एक एक वेगळं पुस्तक लिहू शकाल. तर ज्या वेळेला मी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्याच्यावर संविधानावरचं एक प्रकरण आहे आणि माझ्या मनात होतं की हे मी ते 12-13 पानामध्ये ते प्रकरण केलेलं आहे. तर त्याच वेळेला माझ्या मनामध्ये होतं की 12-13 पानांच्या ऐवजी आपण जर एक 100 पानाचं माझं उद्दिष्ट होतं की 100 पानामध्ये जर हे आपण वाचकांच्या हातात देऊ शकलो, वाचक म्हणण्यापेक्षा सामान्य नागरिकाला. कारण आता जी राज्यघटनेवरची जी सर्व पुस्तकं आहेत, नानी पालखीवाला किंवा इतर सर्व जी पुस्तकं आहेत ही अशी जाडी पुस्तकं आहेत. म्हणजे पाहिल्यानंतरच माणसाला भीती वाटते की मी हे कधी वाचणार आणि कसं वाचणार ह्याला. आणि त्याची भाषासुद्धा आहे ती अतिशय उच्च दर्जाची असते. माझं हे अतिशय साधं सोपं मराठी आहे आणि जिथे जिथे मला वाटलं की हा मराठी शब्द लोकांना कळणार नाही तिथे मी तो इंग्रजीमध्ये टाकला आहे. कारण हल्ली लोकांना इंग्रजीमध्ये चटकन समजतं, त्या ठिकाणी मराठीच्यामध्ये कंसामध्ये इंग्रजी शब्द पण दिलेले आहेत त्याच्यावरती. त्यात आणि योगायोग आहे की पुस्तक आत्ता तयार होत होतं. तर आणीबाणीसारखा जो कालखंड आहे हा होऊ नये याच्यासाठी आपण आपला वाटा उचलला पाहिजे. लोकशिक्षण आणि जनजागृती महत्त्वाची आहे. तर ह्या आता जे मी म्हटलं न्यायमूर्ती अभय ओक यांनी ज्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांच्या लिहिलं आहे की जनजागृती महत्त्वाची आहे आणि ह्याच्यामध्ये हे पुस्तक आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत गेलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये संविधानाचं महत्त्व आणि संविधानाच्या तरतुदींबद्दल माहिती आहे. ह्याच्यामध्ये संविधानाचा इतिहास पण आहे. म्हणजे संविधान जो लिहिलं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील कमिटीनं, तो सुद्धा इतिहास तुम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे. जर तुमची परवानगी असेल तर मी याच्यामधली जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचा अतिशय थोडक्यामध्ये मी सांगतो आणि त्यासाठी आणि म्हणजे मला माझ्या चूक होऊ नये ह्याच्यासाठी इतका क्लिष्ट विषय असल्यामुळे. तर या पुस्तकामध्ये एकूण 17 प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे राज्यघटनेचा इतिहास. हे आपल्याकडे जे राज्यघटना जी 1950 साली आपण जी स्वीकारली तर त्याची तयारी झाली 1946 साली नोव्हेंबरमध्ये. संविधान म्हणजे ज्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतात, संविधान सभा, त्याची 308 सदस्य असलेली एक आपलं पार्लमेंट जसं असतं तशी ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून त्याला संविधान सभा हे नाव आहे याला. तर ती त्याची घटना केली गेली, एकत्र त्यांना सर्वांना आणलं गेलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1946च्या आधीसुद्धा अनेक कायदे झाले होते भारतामध्ये. 1858 साली आपल्याला माहिती आहे 1857चा आपलं जे स्वातंत्र्य संग्राम झाला, ज्याला आपल्या इतिहासामध्ये 1857चं बंड म्हटलं जातं. खरोखर दुर्दैव आहे की आपण त्याला बंड म्हणतो 1857चं. तर 1857चं जे स्वातंत्र्य संग्राम झाला त्याच्यानंतर भारतामधली जी सत्ता आहे ही ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे गेली. बरोबर. आणि आपण राणीचे नागरिक झालो.
तर त्यानंतर हळूहळू थोड्या प्रमाणामध्ये भारतीयांना हक्क देणं, म्हणजे भारतीय हे डोईजड होणार नाही अशा प्रकारे त्यांना थोडे हक्क देणं, ह्याची सुरुवात 1858 साली झाली. आणि 1895 साली स्वदेशी बिल लोकमान्य टिळकांनी मांडलं, ज्याची ही एक लहानशी राज्यघटनाच होती. त्याच्यामध्ये त्याने आम्हाला नागरिकांना काय हक्क पाहिजेत ह्याची सुरुवात ही झाली. त्याच्यानंतर 1928 साली, म्हणजे मध्ये इतरही काँग्रेसची काही शिष्टमंडळ आली, त्याच्यानंतर मार्लो मिंटो वगैरे हे एक सुधारणा आल्या. पण एक पुढचं सक्रिय पाऊल होतं 1928 साली काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि ह्या समितीने त्यांचा अहवाल तयार केला की राज्यघटना स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी सुरुवात म्हणून काय केलं, 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण स्वातंत्र्य दिन हा म्हणून पाळला गेला आणि प्रत्येक नागरिकाला आवाहन केलं गेलं आणि अनेक नागरिकांनी आम्ही स्वतंत्र झालो असं 26 जानेवारी 1930 रोजी म्हटलं. म्हणजे आधी स्वतः म्हटलं की हा संपूर्ण स्वतंत्रता दिवस आहे. ती तारीख सुद्धा 26 जानेवारीच होती. बरोबर. आणि 1930 साल होतं. त्यानंतरचं मोठं जे पाऊल आहे हे 1935चा इंडिया ॲक्ट, म्हणजे त्यांनी जो हे केला इंग्रजांनी जो आपल्या भारतासाठी कायदा केला, त्याच्यामध्ये त्यांनी आता मग नागरिकांना हक्क काय असतील, मतदानाचा हक्क असेल, त्याच्यानंतर एक राज्यामध्ये एखादं संविधानगृह असेल, हे केंद्रामध्ये एखादं संविधानगृह असेल, अशा प्रकारचं त्यांनी तरतुदी करणारा 1935चा कायदा त्यांनी केला. त्याची ह्या सर्व जे दस्तऐवज आहेत ह्या दस्तऐवजांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करून 1946 साली ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये अनेक धुरीण लोक होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपले पहिले राष्ट्रपती झाले हे त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये 211 दिवसापैकी 166 दिवस त्यांचं ॲक्च्युली कामकाज झालं. ह्या समितीचं म्हणजे ह्या असेंब्लीचं कामकाज झालं. त्यांनी वेगळ्या उपसमित्या नेमल्या आणि ह्या उपसमित्या नेमताना त्याच्यामध्ये जी घटना मसुदा ड्राफ्टिंग कमिटी होती त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आलं. त्याच्यानंतर ते मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स ह्याच्यावरती एक कमिटी होती, त्याचेही ते सदस्य होते. त्यानंतर ह्याच्यावरती जे तळागाळातले लोक त्यांच्या अधिकारांच्यासाठी काय करता येईल त्याही कमिटीचे ते सदस्य होते. आणि आणखीन एक खरोखर म्हणजे आपल्याला एक रंजक इतिहास, त्यावेळेचं जे राजकारण होतं हे किती निरोगी राजकारण होतं ह्याचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. 1946 साली बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून त्यांचा पक्ष पराभूत झाला, त्यामुळे ते निवडून जाऊ शकले नाहीत, त्यामुळे ते घटना समितीवरती जाऊ शकत नव्हते. तर त्यावेळेला बंगालमधले त्यांचा सहकारी पक्ष मुस्लिम लीग होता. मुस्लिम लीगनी त्यांना संविधान समितीवरती पाठवलं आणि ज्यावेळेला भारताची 47 साली फाळणी झाली त्यावेळेला घटना तयार नव्हती झाली, कामकाज नुसतं चालू होतं. त्यामुळे फाळणी झाल्यानंतर तो जो बंगालचा भाग होता तो पूर्व पाकिस्तानमध्ये गेला, आता जो बांगलादेश आहे त्याच्यामध्ये तो गेला. त्यामुळे परत आंबेडकरांचं सदस्यत्व कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींचे जहाल टीका करायचे. महात्मा गांधींच्यावरती विरोधी पक्षात होते काँग्रेसच्या ते, तरीही महात्मा गांधींनी ओळखलं की हा मनुष्य हिरा आहे. त्यांनी काँग्रेसचे जे पुढारी होते मुंबई प्रांतामधले त्यांना गळ घातली आणि मुंबईमध्ये एक वेकन्सी तयार झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्षातले असूनही संविधान समितीवरती निवडून दिलं गेलं. आणि तेवढ्यावरच गांधीजी थांबले नाहीत, त्यांनी सांगितलं ह्यांना ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष करा. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे सर्व परदेशात झालेलं होतं. सयाजीराव गायकवाड यांची त्यांना 1917 साली त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्याने अर्थशास्त्र आणि प्रशासन याच्यामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरेट मिळवली होती. म्हणजे ते म्हणजे नुसतेच कायदे हे नाही तर ते अर्थमंत्रीसुद्धा भारताचे होऊ शकले असते, एवढी त्या माणसाची पात्रता होती. आणि घटना समितीचे ते अध्यक्ष म्हणजे मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. आणि गांधीजींचं प्रेम एवढ्यावरच थांबलं नाही, थोडंसं आपण जर पुढे गेलो तर 47 साली पहिलं हंगामी मंत्रिमंडळ तयार झालं.
त्याच्यामध्ये सगळे काँग्रेसचे लोक होते. पण गांधीजींनी परत एकदा नेहरूंना गळ घातली की बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री करा. आणि 1951 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. आणि त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला, कारण त्यांना हिंदू कोड बिल त्यांना म्हणजे पास करून पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये एखाद्या स्त्रीला म्हणजे तिला जर ही असेल म्हणजे माहेरच्या इस्टेटीवर तिला अधिकार पाहिजे, जे आता 2005 साली अंमलात आलं. हे बाबासाहेब आंबेडकरांना केवढी 1948 साली पाहिजे होतं. आणि त्यांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा तेव्हा त्यांना पाहिजे होता. म्हणजे आता जे वक्फ बोर्ड वगैरे ह्याच्या विरुद्ध जे चाललेलं आहे देशात, किंवा एक घटनेत सुद्धा मूलभूत बदल करून हे द्विभार्या प्रतिबंधक. आता एक हा विषय काढलात, विषयांतर थोडंसं करायला हरकत नाही की जे आपण हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणतो, ते बाबासाहेब आंबेडकर हा असा मनुष्य होता की त्यांनी स्पष्टपणे छातीटोकपणे सांगितलं होतं, हिंदू मुसलमान कधीही एकत्र येणं शक्य नाही, हे वृथा प्रयत्न आहेत, प्रयत्न करू नका. 1951 साली त्यांनी हिंदू कोड बिल पास करता येत नाही, नेहरूंना विरोधी पक्षांचा जो हा विरोध होता तो सहन करता आला नाही, म्हणून आंबेडकरांनी राजीनामा दिला. पण नेहरूंनी नंतर काय केलं की आंबेडकरांच्या ज्या इच्छा होत्या त्या तुकड्या तुकड्यांनी त्यांनी कायदे पार करत ह्या काही काही गोष्टी त्यांनी हिंदूंच्यासाठी नेहरूंनी घडवून आणल्या. तर असे बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावरती होते. इतरही अनेक, एक BN राव म्हणून एक शासकीय अधिकारी निवृत्त त्याच्यावर होते. त्यांनी बाकीच्या सर्व देशांच्या घटनांचा त्यांनी अभ्यास केला आणि हे केलं. तर अशी ही जी घटना आहे, ही घटना तयार झाली. त्याला मी म्हटलं त्याप्रमाणे 211 दिवसापैकी 166 म्हणजे साधारणपणे ही 1949ला ही नोव्हेंबरमध्ये घटना तयार झाली. आणि त्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949चा जो दिवस होता, त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्या घटनेला संमती मिळणार होती त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची, आणि त्या असेंब्लीचा शेवटचा दिवस असणार होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं ते इतिहासामध्ये अतिशय घणाघाती भाषण म्हणून ओळखलं जातं. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या की घटना मिळाली म्हणजे तुमचं सर्व स्वप्न पुरी झाली नाहीत. घटनेचे म्हणजे तुम्हाला हे राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आर्थिक स्वातंत्र्य आहे. जर तळागाळामधला मनुष्य जर उपाशी राहणार असेल तर त्या घटनेचा फायदा काय? तर आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. दुसरं त्याने दिलं पक्षनिष्ठा नको, व्यक्तिनिष्ठा नको. त्यावेळेला सगळं नेहरू आणि हे सगळी व्यक्तिनिष्ठ सगळं चाललेली होती सर्व लोकांची. तर आंबेडकरांनी विचार मांडला आणि सांगितलं व्यक्तिनिष्ठा नको, राज्यघटनेवरती निष्ठा ठेवा. आणि तिसरं त्यांनी दिलं, ज्या दिवशी भारतीय राज्यघटनेपासून आपण दूर जाऊ तो आपल्या देशाच्या आयुष्यातील काळा दिवस असेल. तर राज्यघटनेला देव माना आणि त्याच्याप्रमाणे वागा. हे त्यांचं जे भाषण आहे हे अतिशय म्हणजे घणाघाती भाषण आहे. प्रत्येक राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नव्या पिढीला महत्त्वाचं हे माहिती पाहिजे आणि की राज्यघटना ही देवासारखी पाहिजे. आपल्या निष्ठा सगळ्या राज्यघटनेवर असल्या पाहिजे. म्हणजे नुसतं भारत माता की जय म्हणून चालणार नाही, तर राज्यघटने की जय म्हणायला राज्यघटने की जय म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यावरती म्हणजे आता जे मी आंबेडकरांचं जे भाषण सांगितलं तर आंबेडकरांच्या भाषणाप्रमाणे तसं दुसरं एक यशवंत चंद्रचूड जे आपले म्हणजे आत्ताचे जे सरन्यायाधीश होते त्यांचे वडील, ते सुद्धा 11 वर्ष मला वाटतं सरन्यायाधीश होते भारताचे. त्यांनी एका मिनर्वा मिल्स म्हणून एका राज्यघटनेच्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे मूलभूत हक्क म्हणजे हे आपलं उद्दिष्ट नाही, तर जे घटनेची मार्गदर्शक तत्व ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतात, त्याच्यामध्ये ती जी ही आहेत की ज्याच्यामध्ये आपण सुखी देश पाहिजे, सर्वांना समानता पाहिजे, आर्थिक समानता पाहिजे, सर्वांना समान संधी पाहिजे, ही जी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट आपण साध्य केली पाहिजे. ते आपलं साध्य असलं पाहिजे. आणि मूलभूत हक्क हे आपण साधन म्हणून वापरूया ह्याला. म्हणजे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे घटनेतल्या भारताच्या नागरिकांनी, राज्यकर्त्यांनी, न्यायाधीशांनी सगळ्यांनी वागलं पाहिजे. म्हणजे मार्गदर्शक तत्व ही मूळ आहे. ती राज्यकर्त्यांच्यासाठी आहेत की तुम्ही जेव्हा कायदे करता तर ती कायद्याने त्याला बंधन नाही.
आता आपण म्हणतो की सामाजिक न्याय पाहिजे, सर्वांना सारखी संधी पाहिजे पुढे येण्याची. त्याच्यानंतर ते सर्व प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. नंतर त्याच्यावरती 6 ते 14साठी घटना दुरुस्ती होऊन तो आता हे झाला, तो आता हक्क झाला याच्यावरती, म्हणजे मूलभूत हक्कामध्ये तो मानला गेला. तर अशा प्रकारची जी मार्गदर्शक तत्त्व आहेत की ज्याच्यावरती जी राज्यकर्त्यांनी आपल्या समोर नेहमी ठेवली पाहिजेत आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदे केले पाहिजेत, ही मार्गदर्शक तत्त्व आहेत त्याला. इंदिरा गांधींनी ज्यावेळेस आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची मोडतोड केली आणि सगळे अधिकार आपल्याकडे घेऊन आणीबाणी लादली, तर त्याच्या आधी कधी एवढी मोठी तोडमोड घटनेची झाली होती का? आपल्याला एक आश्चर्य वाटेल की आपले जे शेजारी देश आहेत त्याच्यामधले पाकिस्तानमध्ये 6 वेळा संपूर्ण घटना बदलली गेली. नेपाळमध्ये 5 वेळा संपूर्ण घटना बदलली गेली. श्रीलंकेमध्ये 3 वेळा संपूर्ण घटना बदलली गेली. आणि 75 वर्षामध्ये आपली घटना संपूर्णपणे कधीही बदलली गेली नाही. 125 दुरुस्त्या झाल्या आणि ह्या दुरुस्त्या झाल्या. त्याच्यामध्ये आपली जी घटना आहे ती कालानुरूप जी काय आवश्यकता होती. आता उदाहरणार्थ जे मागासवर्गीयांच्यासाठी जे आरक्षण होतं, हे राज्यकर्त्यांना वाटलं की हे पहिली 10 वर्ष होतं, त्याच्यापेक्षा जास्त वाढवायची आवश्यकता आहे. ते घटना दुरुस्ती करून ते वाढवलं गेलं. त्याच्यानंतर त्याच वेळेला त्यांच्या लक्षात आलं अँग्लो इंडियनसाठी जे रिझर्वेशन आहे त्याची मात्र काही आवश्यकता नाही, त्यामुळे ते काढून टाकलं गेलं. तर अशा प्रकारे लवचिकता असं हे घेऊन 125 घटना दुरुस्त्या झाल्या. पण त्या घटना दुरुस्त्या ज्या झाल्या, आणीबाणीच्या काळामध्ये घटना दुरुस्ती करून काय गेलं, सर्व मूलभूत हक्क तुमचे काढून घेण्यात आले. तुम्हाला कोर्टामध्ये दाद मागता येणं बंद झालं. त्यामुळे ते कुणीही तुमच्यावरती कितीही अत्याचार झाले, तुम्हाला 19 महिने तुरुंगात ठेवलं तरी तुम्हाला कुठेही दाद मागता येत नव्हती. कारण सरकार ठरवत नाही, जो इंदिरा गांधी ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला जेलमधून बाहेर येण्याची शक्यता नव्हती. आणि त्याच्यानंतर काय झालं की ज्या वेळेला आणीबाणी उठली आणि जनता सरकार आलं, तेव्हा त्यांनी पहिलं असं केलं की ह्या पुढे अशा प्रकारची राज्यघटनेमध्ये मोडतोड करता येणार नाही. आणि त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा अशा ज्या विघातक दुरुस्त्या होत्या त्या विघातक दुरुस्त्या त्यांनी काढून टाकल्या. आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्या ह्याच्यावरती आपल्या ज्या एमर्जन्सीमध्ये आपलं जे हे आहे, आपलं प्रिएम्बल आहे किंवा ज्याला उद्देशिका म्हटली जाते, म्हणजे आपलं उद्देशिका घटनेला सुरुवात उद्देशिकेने किंवा प्रिएम्बलने होते. म्हणजे आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे, देश बंधुत्व पाहिजे, सर्व समानता पाहिजे वगैरे, हे जे सर्व आहे ह्या सर्व गोष्टी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन त्यावेळेला त्यांनी सामाजिक बांधिलकी हे केलं आणि सेक्युलर म्हणून देशाला जाहीर केलं, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून त्यांनी त्यावेळेला हे केलं गेलं. आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर देशाचे जी सार्वभौमत्व आहे त्यालाही त्यांनी महत्त्व दिलं त्यावेळेला. म्हणजे काही त्याला चांगल्याही दुरुस्त्या झाल्या होत्या, पण काही अतिशय विघातक झाल्या होत्या. 19 महिने मिसासारखा कायदा येऊन त्याच्याखाली 19 महिने वेचून राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना त्यांनी आतमध्ये टाकलं होतं ह्याला. आणि त्यानंतर जनता सरकार आलं, पण ते टिकू शकलं नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैव. मला असं विचारायचं की तुमचं वय पाहता आणीबाणी ज्यावेळेस देशात लादली त्यावेळेस तुम्ही फार तरुण असण्याची शक्यता आहे, तर तो काळ तुम्ही अनुभवला आहे का? आणि तुम्हाला नेमकं त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? मी त्यावेळेला 22 वर्षाचा होतो. ठाण्याला लॉ कॉलेजमध्ये मी त्यावेळेला LLB करत होतो. आणि त्यावेळेला जसं हे आणीबाणी झाली, त्या आणीबाणीमध्ये काही दुसरे पण त्यांनी इंदिरा गांधींनी मार्ग सुचवले होते की जर एखादा कारखाना असेल तर कारखान्यामध्ये कामगारांचा संचालक असला पाहिजे, कामगारांनी निवडून दिलेला एक संचालक हा संचालक मंडळावरती असला पाहिजे, किंवा ह्या सर्व ज्या बाकीच्या ज्या सर्व दुरुस्त्या होत्या तर त्यावरती त्यावेळेला मला आठवत आहे की आमच्या कॉलेजचं तोपर्यंत वार्षिक मासिक निघायचं नाही, ते वार्षिक आम्ही तेव्हापासून सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही आणीबाणीच्या विरुद्ध सुद्धा लेख छापले होते ह्याला. पण मी स्वतः त्याच्यावरती मिसावरती मोठा लेख लिहिला होता वगैरे ह्याच्यावरती, पण तो सरकारच्या म्हणजे ठाणा कॉलेजपर्यंत कुठे नजर गेली नाही, म्हणूनही तुम्हाला 19 महिने जेलमध्ये काढायला लागले. आणीबाणी तुम्ही स्वातंत्र्य ज्यावेळेस भारताला मिळालं त्यावेळेस तर तुमचा जन्म झालेला नव्हता,
परंतु आणीबाणीमधून देशाची मुक्तता झाली त्यावेळेस तुम्ही अधिक तरुण होता. तर त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय, की आणीबाणी उठवली इंदिरा गांधींनी आणि मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की आणीबाणी उठलेली आहे आज? आणि त्यावेळेला ज्या काही सभा झाल्या, पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत वगैरे ह्या सर्व हे जे म्हणजे साहित्यिक मंडळी सुद्धा त्यावेळेला ह्याच्यासाठी नंतर प्रचारासाठी जनता सरकारच्या बाहेर पडली होती आणि त्यांनी हे केलं म्हणजे आणीबाणीवरती प्रहार केले आणि असं परत होऊ नये तर या सरकारला, काँग्रेस सरकारला खाली खेचा अशी जी भाषणं झाली त्या सभांना आम्ही हे झालो होतो, अटेंड झालो होतो. पण आणीबाणीमध्ये सुद्धा त्यावेळेला दोन प्रवाह होते. एक छोटासा समूह म्हणत होता ज्याच्यामध्ये काही राजकीय पक्षसुद्धा होते की अनुशासन पर्व आहे, अनुशासन पर्व आहे, म्हणजे त्याचं समर्थन देशाला, हा म्हणजे आपल्या देशाला एखाद्या हुकुमशहाची आवश्यकता आहे, बेशिस्त झालेली आहेत, संप टाळेबंद्या होत आहेत, त्या सर्व थांबल्या पाहिजेत वगैरे ह्याला. तर त्यामुळे त्याला काही लोकांनी त्याचं अनुशासन पर्व म्हणून सुद्धा इंदिरा गांधींचे गोडवे गायले. आणि पण ज्या प्रकारे दडपशाही केली गेली आणि मूलभूत हक्क हे दडपले गेले त्याप्रमाणे हा खरोखर अतिशय काळा कालखंड होता. आपल्याला प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जी आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली त्याचं कारण असं होतं की इंदिरा गांधी 1975 पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या भागातून जिंकलेल्या होत्या ती निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि सरकारी पदाचा दुरुपयोग केलेला होता आणि हा दुरुपयोग केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द ठरवलेलं होतं. आणि इंदिरा गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्व्या होत्या आणि त्या घाबरून गेल्या या सगळ्या घटनेमुळं. वास्तविक आणीबाणी लादण्याची काहीच आवश्यकता इंदिरा गांधींना नव्हती, परंतु इंदिरा गांधींनी सगळा देश ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आपणच देशाचे मालक आहोत, आपणच हुकुमशाह आहोत अशा पद्धतीने इंदिरा गांधींनी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली. सरकारमधले काही प्रतिनिधीसुद्धा त्यावेळेस बाहेर पडलेले होते, परंतु इंदिरा गांधींनी कुणालाही जुमानलं नाही. आपली सगळी शक्ती खर्च करून देश ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि माधव जोशी त्यांचे साक्षीदार ठरलेले आहेत. आणीबाणीनंतरचा सुद्धा आता 50 वर्षाचा काळ लोटलेला आहे. तर ह्या 50 वर्षात आणीबाणीसारखा प्रसंग घडला असं तुम्हाला कधी वाटतं का? किंवा आणीबाणी हा मी म्हणेन की हा एकमेव प्रसंग होता. अनेक आता त्यानंतर सुद्धा मला वाटतं त्यावेळेला आणीबाणीच्या वेळेला 42वी घटना दुरुस्ती होती. आता साधारणपणे 125 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. पण अशा प्रकारचा विघातक किंवा नागरिकांचे हक्क, आता आपण एखादा जो पक्ष असतो तो सत्ताधारी पक्षाविरुद्ध आरडाओरड वगैरे असते, पण आज आपण हे पॉडकास्ट करू शकतोय, एक दुसऱ्यांना आपण म्हणजे एकमेकांवरती टीका करू शकतोय, ती जबाबदारीने असो बेजबाबदारीने सुद्धा टीका करू शकतोय. म्हणजे भाषण स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, कुठलेही लेख छापून येऊ शकत आहेत वगैरे किंवा हे चालू आहेत. म्हणजे ते एक्सप्रेशन आहे. इंदिरा गांधींसारख्या आणीबाणीची परिस्थिती आलेली नाही, तरी सुद्धा आत्ताची जी काही लोकसभा निवडणूक झाली, जिला आत्ता 1 वर्ष नुकतंच पूर्ण झालेलं आहे, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष हा राज्यघटना बदलणार आहे, संपूर्ण बदलणार आहे असे मोठमोठे आरोप केले आणि देशातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं पराभूत करण्याचा प्रयत्न केला. काही भाजपचे मंत्री अधूनमधून आपल्याला घटना बदलायची आहे अशी वक्तव्य करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून असं कधी वक्तव्य केलेलं कुणी ऐकलेलं नाही किंवा पक्षांनी सुद्धा अजून अधिकृत भूमिका घेतलेली कुणी काही ऐकलेली नाही. तरीसुद्धा भाजप हे धाडस करू शकेल का की संपूर्ण घटना बदलायचं, किंवा कुणाला हे धाडस आता देशात करता येईल का? नाही, आपल्याकडे एक सर्वात फार चांगली गोष्ट आहे की एखादी जर तुम्ही घटना दुरुस्ती केली तर ती घटना दुरुस्ती ही घटनेच्या बरोबर आहे की नाही किंवा त्याच्या मूलभूत चौकट, घटनेची मूलभूत चौकट ज्याच्यामध्ये जे मूलभूत हक्क येतात त्याला, तर ती त्याच्यामध्ये जर ती बसत नसेल तर एखादी घटना दुरुस्ती ही बेकायदा आहे किंवा त्या ठिकाणी अवैध आहे असं जाहीर करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयानं आहे. हे भारतीय राज्यघटनेचं सर्वात मोठं ह्याला जे काय पुनर्विलोकनाचा जो आपण अधिकार, रिव्ह्यू
रिव्ह्यूचा जो अधिकार आपल्या कोर्टानं आहे, त्यामुळे आत्तापर्यंत अनेक वेळेला अशा गोष्टी झालेल्या आहेत की एखादी जर घटना दुरुस्ती झाली तर ती घटना दुरुस्तीमध्ये काही काही हे घटनेशी हे नाही की संमत नाही, ह्याच्या घटनेला संमत नाही, अशा प्रकारे सुद्धा निर्णय दिले गेलेले आहेत ह्याच्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी कायदा जो नरेंद्र मोदी सरकारनं केलेला होता तो सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवला आणि त्यानंतर सरकारला तो कायदा मागे घ्यायला लागला. आणि तर म्हणजे असे जे आपल्याकडे न्यायालय जे आहे, न्यायालयाचे अधिकार हे फार मोठे आहेत. आता न्यायालय कधी कधी त्यावेळेला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम करून सरकारचं काम करायला पाहतात, पण ते म्हणजे एखाद्या माणसाचा म्हणजे थोडक्यात तो अतिउत्साह होऊ शकतो वगैरे. आत्ताचे सुद्धा काही राष्ट्रपतींनी 3 महिन्यामध्ये हे केलं पाहिजे, एखाद्या याच्यावर निर्णय घेतला पाहिजे वगैरे, हे करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे का नाही वगैरे, हे वादग्रस्त मुद्दे आहेत. आता राष्ट्रपतींनी त्यांच्याकडे सल्ला मागितलेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडे. पण ह्या काही जर गोष्टी बाजूला ठेवल्या तर सर्वोच्च न्यायालयाला एवढे मोठे अधिकार आहेत की हा मोठा एखाद्या राजकीय पक्षावरती हा मोठा ब्रेक आहे, किंवा ह्याला आपण जे प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम म्हणतो उद्या ते आहे. संसदेत तुम्ही काही ठरवून घटना बदलू शकत नाही अशी तत्व किंवा अशा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेने दिलेले आहे की उद्या राजकारणी सगळे एकाच पक्षाचे एकाच विचाराचे येऊन हवी ती गोष्ट संसदेमध्ये करू शकतील. ह्याला पायबंद घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे जी आपण 1950 साली जी घटना केली, ज्याची जी प्रिएम्बल आहे किंवा त्याची जी उद्दिष्ट आहेत, त्याच्यातले जे अधिकार आहेत, ही सर्व जी मुख्य चौकट आहे, ह्या चौकटीला कुठल्याही प्रकारे इजा पोचणार नाही अशा प्रकारे घटना दुरुस्त्या ह्या होऊ शकतील. आणि आज 75 वर्षामध्ये जी गोष्ट झाली नाही ही ह्याच्या पुढे होईल असं आपण उगाच हाकाटी कशाला करायची. चांगली इच्छा करूया. तुम्ही जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात वाचल्यानंतर आणीबाणीसारखी गोष्ट झाली तर झट दिशेने लोकांना त्या 120 पानात सापडू शकतं का की आणीबाणी बेकायदेशीर आहे, किंवा उद्या एखादी घटना सरकार बदलतंय, काय मूलभूत बदल करते, तर वाचल्यावर असं कळेल का की माझ्या हक्काला इच्छा पोचती का नाही. मी ह्या 120 पानं वाचली की मला लगेच कळेल की बाबा नाही हे सरकारला करता येणार नाही, मला कुठल्या तज्ज्ञाची गरज लागणार नाही, असं पुस्तकात आहे का? बरोबर. ह्या 120 पानामध्ये जी 17 प्रकरणं आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे जे आपत्कालीन परिस्थिती आली, म्हणजे एमर्जन्सी किंवा राष्ट्रपती राजवट आहे ही केव्हा लावता येते, ह्याच्या आधी काय काय त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असेल तर त्याची मूलभूत चौकट कुठली आहे, त्याच्यावरती घटना दुरुस्ती करायची असेल तर त्याला किती बहुमत लागतं. म्हणजे तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींवरती सुद्धा दबाव आणू शकता की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही अशा प्रकारे मतं देऊ नका. आणि हे सगळं ह्याच्यामध्ये मी पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये दिलं आहे की ही घटना शाबूत राहण्यासाठी आज 75 वर्ष झाली, पुढील 75 वर्ष शाबूत राहण्यासाठी लोकशिक्षण, जनशिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे अभय ओक न्यायमूर्ती ह्यांनीसुद्धा लिहिलं आहे की हे जे काम आहे हे पुस्तक साध्या सोप्या भाषेमध्ये जनशिक्षणाचं काम करू शकेल असं हे पुस्तक आहे, की सामान्य माणसाला सुद्धा आपले काय अधिकार आहेत आणि आपण काय करायला पाहिजे ह्याच्यातून त्याला बोध होईल आणि त्यांनी काय करायला पाहिजे हेही शेवटच्या प्रकरणात सांगितलेलं आहे. आत्ता सध्याची परिस्थिती मार्गदर्शक तत्वांप्रमाणे नाही हेही नमूद केलेलं आहे आणि ती येण्यासाठी काय केलं पाहिजे. जनशिक्षण हे महत्त्वाचं आहे, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, हे सर्व आपणच केलं पाहिजे. ह्याला म्हणजे भारतीय राज्यघटनेचं जे काही मूलभूत सार आहे आणि सहज सोप्या भाषेमध्ये सर्व जनतेला, नागरिकाला तुमचा विचार मांडता येईल, विचार सांगता येईल अशा प्रकारे आपण पुस्तकाची रचना केलेली आहे. तुम्हाला समजा तुमचं पहिलं पुस्तक लिहिताना ही कल्पना सुचली, पण तुम्हाला असं का वाटलं की बाबा हे सर्वसामान्य माणसाला आपण दिलंच पाहिजे आणि हे वेळेत दिलं पाहिजे, की आज भारतीय राज्यघटना बदलली जाईल, त्याच्यात काहीतरी नवीन असं घुसवलं जाईल की आपल्या मूलभूत अधिकाराला धक्का पोचेल अशी जी परिस्थिती आहे, अशा वेळेस एकाही मराठी माणसाला वाटलं नाही की भारतीय राज्यघटना सोप्या भाषेत सांगावी. तर तुम्हाला असं कसं वाटलं की ही सोपा सांगितलं पाहिजे, लोकांना जागृत केलं पाहिजे आपण? नाही, त्याच्यामध्ये ही जी हाकाटी चालू होते, आत्ता जे आपण उल्लेख केला की
याच्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हकाटी होती, तर ती मला त्याच्यावरून हे वाटलं की लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की असं कुणी ठरवलं तरी ते फार सोपं काम नाही. म्हणजे राज्यघटनेतील बऱ्याच गोष्टींना नुसतं केंद्र सरकार किंवा लोकसभाची मान्यता उपयोग नाही, त्याला राज्यसभेची मान्यता ठराविक बहुमताने लागते आणि काही बऱ्याचशा घटना दुरुस्तीला राज्य विधानमंडळांची सुद्धा संमती समजा आवश्यक भारताची राज्यघटना बदलायची असेल तर किती बहुमत अपेक्षित आहे? नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे विषय आहेत. काही काही ज्या राज्यघटना दुरुस्ती आहेत ह्या म्हणजे साध्या बहुमताने पास केल्या जातात. काही काही याच्यामध्ये ज्या हे आहेत त्याला 2/3 बहुमत लागतं आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर राज्यांच्या ज्या विधानसभा आहे त्याच्यातील सुद्धा बहुमत म्हणजे ज्या आता जर आपल्याकडे जी राज्य आहेत त्याच्या 50% जास्त विधानमंडळांची सुद्धा त्याला संमती पाहिजे. म्हणजे एवढं कठीण काम आहे राज्यघटना हे आणि एवढं सगळं करून उद्या एखादा साधा नागरिक सामान्य जर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेला आणि त्याने मूलभूत चौकटीला धक्का लावतोय असं सांगितलं तर सुप्रीम कोर्ट ती ह्या सगळ्या देशाच्या समजा विधानसभा संसदेने बदललेला कायदा आणि सगळ्यांनी जरी मंजुरी दिली आणि एखाद्या नागरिकाला वाटलं की हे मूलभूत चौकटीत बसत नाही, आपण हे बदललं पाहिजे आणि तो उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला तर सर्वोच्च न्यायालय त्या एका माणसाच्या मागणीवर सुद्धा हा कायदा किंवा ही घटना दुरुस्ती किंवा घटनेतला बदल रद्द ठरवू शकते का? हां, म्हणजे त्याच्यावरती ते सुनावणी निश्चित घेऊ शकतील. त्यावेळेला सरकारलाही आपलं म्हणणं मांडता येईल वगैरे. आणि जर सर्वोच्च न्यायालय जर असं ते निष्कर्षापर्यंत पोचले की ही जी घटना दुरुस्ती आहे ही आपल्या घटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये बसत नाही तर निश्चितपणे हे सर्वोच्च न्यायालय ते घटना दुरुस्ती ही रद्दबातल ठरवू शकते. आता सध्या त्याच्यावरतीच वाद चालू आहेत की म्हणजे वक्फ बोर्डाच्या ह्याच्यामुळेच आहे, त्याच्यावरती सुनावणी होणार आहे की संसद हे सार्वभौम आहे का सर्वोच्च न्यायालय सार्वभौम आहे. आपल्याकडे राष्ट्रपती, कॅग म्हणजे CAG, निवडणूक आयुक्त, हे सर्व जे ह्या गोष्टी आहेत ह्या अनेक संविधानिक पदं निर्माण केलेली आहेत की जी स्वतंत्रपणे काम करू शकतात. तसं ज्युडिशियरी किंवा जी न्यायालय व्यवस्था आहे ती सुद्धा इंडिपेंडेंटली काम करणारी आहे. आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे त्यामुळे वृत्तपत्रांचा दबाव हा नेहमी असतोच त्याच्यावरती. तर त्यामुळे माझी तर पूर्ण खात्री आहे की आपली लोकशाही ही अतिशय मजबूत आहे आणि लोकशाहीला कुणी काहीही तोडमोड ह्या ज्या घटनेची कुणीही तोडमोड करू शकणार नाही. आपल्याबरोबर आज माधव जोशी होते आणि त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी जे घटनेचं पुस्तक लिहिलेलं आहे ते आपण सगळ्यांनी विकत घेऊन वाचलंच पाहिजे, कारण आपले अधिकार नेमके काय आहेत हे अनेक वेळा आपल्याला समजत नाही आणि मग कोण काय करतंय ह्याच्यापेक्षा माझ्या घरातच घटनेचं एक पुस्तक असेल आणि त्या पुस्तकातून मला सगळी मूलभूत माहिती मिळणार असेल तर आपण कशाला त्यापासून वंचित राहायचं. माधव जोशीसारखे जे विचारवंत आहेत किंवा कायद्यातले तज्ज्ञ आहेत यांनी हा एक चांगला प्रयोग केलेला आहे की अतिशय सोप्या भाषेमध्ये घटना आपल्याला समजावून सांगितलेली आहे. माधव जोशींमुळे आपल्याला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती महान नेते होते आणि महात्मा गांधी हे सुद्धा किती महान नेते होते की महात्मा गांधींनी आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेमध्ये काम करण्यासाठी मोठी भूमिका बजावलेली होती. वैचारिक मतभेद असले तरी लोकशाही निरोगी होती आणि लोक एकमेकांचा उपयोग करून देश कसा चालवायचा याचा विचार करत होते. आज त्याची आवश्यकता आणि आज त्याची आवश्यकता आहे की माधव जोशींनी ती आवश्यकता म्हणजे नुसतं घटनेबद्दलच त्यांनी लिहिलेलं नाही तर घटना कशी समिती निर्माण झाली यापासून आज लोकांनी काय वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. माधव जोशी हे एका भागात संपणारं प्रकरण नाही. माधव जोशी यांच्याकडं माहितीचा खजिना आहे. त्यामुळे ज्या वेळेस ते साताऱ्यात येणार असतील त्यावेळेस एक विषय घेऊन आपण माधव जोशींशी नक्की संवाद साधू. आणीबाणीसारखा काळा दिवस भारताला सुद्धा अनुभवावा लागला, पण भारताचं महत्त्वसुद्धा त्यांनी सांगितलं की पाकिस्तानने 6 वेळा संपूर्ण घटना बदलली, आपल्या शेजारच्या नेपाळनं 5 वेळा घटना बदलली, पण 75 वर्षामध्ये भारताची घटना संपूर्णपणे बदलण्याचं धाडस कुठल्याही सरकारनं दाखवलं नाही. पुढच्या 75 वर्षात ते दाखवू शकत नाही. एकूण जर आपण 75 वर्षाचा कालखंड मोजला तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सुद्धा 20 वर्ष सरकार होतं. एकूण म्हणजे जे आणीबाणीनंतरचा कालखंड अटल बिहारी वाजपेयी
यांचा कालखंड आणि आता नरेंद्र मोदी यांचा 3रा कालखंड, अशा सगळे कालखंड जरी आपण मोजले तर ह्यामध्ये मूलभूत घटनेच्या चौकटीला किंवा मूलभूत घटनेला कुठेही बाधा आणण्याचं धाडस कोणाला दाखवता आलेलं नाही. आणि इंदिरा गांधींनी सुद्धा ते दाखवलं, मात्र इंदिरा गांधींना आपली चूक नंतर लक्षात आली आणि ती आणीबाणी त्यांनी उठवली, पराभवाला सामोरे गेल्या आणि पुन्हा लोकांची मनं जिंकली आणि मी घटनेला धक्का लावणार नाही असं आश्वासन देऊन त्यांना पुन्हा सरकारमध्ये भारताच्या जनतेने प्रवेश दिला. म्हणजे इंदिरा गांधी चुकल्या आणि पुन्हा दुरुस्त झाल्या, पण इंदिरा गांधींच्या चुकीमुळं संपूर्ण काँग्रेस पक्षाला आजही त्याची किंमत मोजावी लागते आणि ही किंमत किती मोठी आहे काँग्रेस पक्षाला माहिती आहे. भारतीय जनता पक्षातले 1-2 लोक जरी तसे बोलत असले तरी संपूर्ण पक्ष तशी भूमिका घेण्याचं धाडस दाखवेल असं मला आज वाटत नाही आणि पंतप्रधान किंवा भारतीय जनता पक्ष तशा प्रकारची चूक करेल असंही मला वाटत नाही. पण अशी कुठल्याही सरकारनं आणि कुठल्याही पक्षानं चूक करायची ठरवली तर माधव जोशींचं पुस्तक आपल्याला मार्गदर्शक ठरेल. आपल्याला कुठल्याही नेत्यांची भाषणं त्यावेळेस ऐकावी लागणार नाहीत. माधव जोशींचं पुस्तक जर आपण उघडलं तरी आपल्याला समजेल की हे सरकार घटनाविरोधी वागतंय आणि आपल्याला त्याला विरोध करण्याचा मूलभूत अधिकारसुद्धा आपल्याजवळ आहे. हा भाग आपण अवश्य पहा आणि माधव जोशींचं पुस्तक विकत घेऊन वाचा आणि आपला अभिप्राय समजला तर तो आपण आपला अभिप्राय यूट्यूब चॅनलवर आमच्या व्यक्त करा. धन्यवाद सर्वांना. जोशी सर, आरसपानीमध्ये मला बोलावलं आणि माझे विचार मांडण्याची संधी दिलीत. खरोखर हे जे विचार आहेत हे प्रत्येक नागरिकाच्यासाठी आहेत, माझ्या स्वतःसाठी आहेत, आपल्यासाठी सुद्धा आहेत. त्याच्यावर आपण गंभीरपणे विचार करा आणि आपल्या देशाला अधिकाधिक सुदृढ बनवा हीच माझी नम्र विनंती आहे. परत एकदा धन्यवाद.